केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपीने केली आहे। त्यासाठी त्यांनी कालपासून आंदोलन सुरू केलं। म्हणजे सभागृह अनेक वेळा याच गोष्टीमुळे तहकूब देखील झालं होतं। त्यानंतर आता आपण पाहतोय की स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे, अभिजित दिपके आणि इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भेटीसाठी जंतर मंतरवर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आणि थोड्याच वेळामध्ये शरद पवार हे देखील आता जंतर मंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सीजेपीनं काल संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी देखील झाले। त्यानंतर आज सीजेपीच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी देखील उघडपणे या ठिकाणी पाठिंबा दिलाय। शरद पवार, सुप्रिया सुळे आता जंतर मंतरवर दाखल झाले आहेत। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये आता जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे। संवाद साधतायत शरद पवार अभिजित दिपके यांच्याशी। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। स्वतः राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेले आहेत। याआधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या संदर्भात करण्यात आली होती। त्यानंतर आता काल विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर या लाठीचार्जचे आदेश देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मोदी यांचा राजीनामा द्या अशी मागणी या ठिकाणी राहुल गांधींनी केली आहे।